राधे कृष्ण गोविंद 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 जय जय गोपाल गोविंद 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 जय जय गोपाल गोविंद जय जय गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद जय जय गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपला 25वा श्लोक चालू आहे सुचिताताई. होते. ठीक आहे. हो हो. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस्तथा सक्तः चिकीर्षुर्लोकसंग्रहम् न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या मनुष्यांनी शास्त्र पद्धती आणि शास्त्रविहित शुभ कर्मावर पूर्ण श्रद्धा ठेवली आहे. आता शास्त्रविहित कर्म म्हणजे ज्ञानी पुरुषांनी, असं त्यांनी म्हटलंय. ज्ञानी पुरुष भगवंत कोणाला म्हणतात तर जे फलाची आसक्ती ठेवत नाही ते ज्ञानी असतात भगवंताच्या दृष्टीने. आणि जी विहित कर्मे जो सामान्य मनुष्य फलाची अपेक्षा ठेवून करतो त्याला भगवंत अज्ञानी म्हणतात. आता फलाची अपेक्षा म्हणजे मी अमुक एक कर्म केल्यावर मला त्याचं हे फळ मिळालं पाहिजे अशी अपेक्षा धरणं, आणि मला हे कर्म करायचंय ह्याच्यापासून मला काही मिळो न मिळो हे म्हणजे ज्ञानी पुरुषाचं लक्षण. सर्व अज्ञानी पुरुषांमध्ये कामात कधीही प्रमाद किंवा आळस म्हणजे आढळत नाही. म्हणजे ते विहित कर्म शास्त्रानुसार करत असतात, कारण त्यांची ही श्रद्धा असते की जर मी ह्या कामात काही चुकलो तर मला त्याचं विपरीत फळ मिळेल. आणि ह्याच्याकरता ते कर्माची आसक्ती ठेवून कर्म करत असतात. आणि अज्ञानी पुरुष त्याच्या फळाची त्या कर्मापासून उचित फळ मिळो किंवा न मिळो ही अपेक्षा करत नाही. फक्त आपल्याला कर्म दिलंय तेवढं करायचंय ह्या दृष्टीने करतात, ते ज्ञानी पुरुष असतात. आता ह्याच्यामध्ये आणखीन काय, श्रेष्ठ पुरुषांचं सगळं आचरण स्वाभाविक असतं. म्हणजे ज्ञानी पुरुषांचं जे काम असतं ते स्वाभाविक असतं. पण भगवंत त्यांना काय आज्ञा करतात की तुम्ही तुमचं विहित कर्म शास्त्रानुसार धर्मानुसार करा. कारण काय की अज्ञानी पुरुषाची तुमच्यावर श्रद्धा आहे की हा ज्ञानी माणूस आहे, हा जेही काही काम करेल ते योग्य रीतीने करेल. आणि स्वाभाविकच त्याचे पडसाद त्या अज्ञानी माणसावर पडत असतात. म्हणून श्रीकृष्ण ज्ञानी पुरुषाला आज्ञा देतात की तू जे तुझं विहित कर्म करतोयस ते तू योग्य रीतीने कर. श्रेष्ठ पुरुषांचं सगळं आचरण स्वाभाविक यज्ञासाठी मर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी असतं. ज्याप्रमाणे भोगी मनुष्याची भोगामध्ये, मोहग्रस्त मनुष्याची कुटुंबामध्ये आणि लोभी मनुष्याची धनाविषयी प्रीती असते, आणि त्याप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांनी प्राणी मात्रांच्या हितासाठी काम करायचं असतं. मी लोकहित करत नाही असा भाव सुद्धा त्यांच्या मनात नको असतो. इतर लोकांना जसे ज्ञानी पुरुष लोकसंग्रहाची इच्छा असणारे दिसतात, परंतु वास्तविक ते नसत. आपल्याला असं वाटतं की हे लोकसंग्रह करता कर्मफलाची अपेक्षा न ठेवता काम करतात ते, पण तसं मुळात असतं का? नाही, तसं नसतं. त्यांना त्याची पण अपेक्षा नसते की मी लोकसंग्रहासाठी करतोय किंवा मी काही फलाची अपेक्षा करून करतोय. ते जे समोर काम आलं ते योग्य रीतीने करतात. पण त्याच्यात सुद्धा भगवंत त्यांना म्हणतात की तुला जे कर्म मी करायला दिलंय ते तू धर्मानुसार कर, अधर्माने करू नकोस.
अज्ञानी पुरुष तर फळाच्या प्राप्तीसाठी सावधपणे आणि तत्परतेने सावधपूर्वक काम करत असतो, कारण त्याला फळाची अपेक्षा असते. आणि ज्ञानी पुरुषामध्ये फलाची आसक्ती नसते. जेव्हा आसक्ती रहित होऊन कर्तव्य कर्म केल्या जातं, तेव्हा आसक्तीयुक्त चित्त असलेल्या पुरुषाच्या अंतःकरणात सुद्धा विद्वानांच्या, मी आता तेच सांगितलं की ज्ञानी पुरुष जे कर्म करत असतो, अज्ञानी पुरुषावर त्याचा आपोआप प्रभाव पडत असतो. म्हणून भगवंत त्यांना सांगत नाही, आज्ञा करतात की तू धर्मानुसार काम कर. मनुष्य जोपर्यंत निष्काम भावनेने विहित कर्म करत नाही, तोपर्यंत त्याचं जन्म मरण चुकत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण फलाची अपेक्षा ठेवून कुठलं काम करतो, तोपर्यंत आपलं जन्म, म्हणजे आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं आपल्याला जावंच लागतं. असं विद्वान पुरुषांकडून सुद्धा लोकसंग्रहास्त सर्व कर्म होतात, परंतु असे असताना सुद्धा त्यांच्या ठिकाणी मी लोकसंग्रह करतोय हा भाव नसतो. तुमच्या मनात कर्म कर्म करण्याची अपेक्षा असेल आणि त्याचं फळ मिळण्याची अपेक्षा नसेल, तेव्हाच ते कर्म भगवंताला अर्पण झालं असं समजतात. जेव्हा श्रेष्ठ पुरुषावर विशेष जबाबदारी असते, कारण दुसरे लोक स्वाभाविकच त्यांचं अनुसरण करतात, म्हणून भगवंत विद्वानांना आज्ञा करतात त्यांनी असं कोणतंही आचरण करू नये, कोणतीही भाषा वापरू नये, ज्यामुळे अज्ञानी म्हणजे कामना ठेवणाऱ्या पुरुषांचं पतन होईल. आता म्हणजे ही कामं कोणती करू नये, असं आचरण कोणतं करू नये, अशी भाषा कोणती वापरू नये. तर लोकांना सांगणं की कर्मात काय ठेवलं आहे, कर्माने तर जीव बंधनात पडतो, मग आपल्याला आणखीन जन्म घ्यावी लागतात, कर्म निकृष्ट दर्जाचं आहे, कर्माचा त्याग करून ज्ञान संपादन केलं पाहिजे, असं वगैरे वगैरे जेव्हा सांगतात, तर ते ज्ञानी पुरुषांना सांगतात की अज्ञानी पुरुषांसमोर ही भाषा वापरू नका, कारण तुमचा प्रभाव त्यांच्यावर पडणार असतो. दुसरी गोष्ट की जिकडे पाहावं तिकडे स्वार्थच आहे, स्वार्थापासून कोणी राहू शकत नाही. सगळी जण जी काही कामं करतात ती स्वार्थासाठीच करतात. मनुष्याने कोणतंही कर्म केलं तर फलाची अपेक्षा तर राहणारच आहे मनुष्याला. म्हणजे ज्ञानी पुरुषांनी असं म्हणायला नको अज्ञानी पुरुषांसमोर, ज्यांना फलापासून अपेक्षा आहे, कर्मापासून अपेक्षा आहे, फलाची अपेक्षा आहे, त्यांच्या समोर असं म्हणू नये की फळाची अपेक्षा तर आपण करायलाच पाहिजे, जर आपण सत्कर्म करतोय तर आपल्याला ते फळ मिळायलाच पाहिजे. नाही, फळाची मनुष्य जोपर्यंत निष्काम भावनेने विहित कर्म करत नाही, तोपर्यंत त्याचे जन्म मरण टळत नाही. तो जोपर्यंत आपल्यासाठी कर्म करत असतो, तोपर्यंत तो कृतकृत्य होत नाही, अर्थात त्याचं करणं समाप्त होत नाही. सांसारिक पदार्थांना मूल्यवान समजल्यानेच कर्मयोगाचे अनुष्ठान कठीण वाटते. वास्तविक पाहिलं तर पदार्थाचं महत्व नाही, तर त्याच्या उपयोगाचं महत्व आहे. पदार्थाच्या उपयोगाचं महत्व सुद्धा जेव्हा अंतःकरणात पदार्थाचं महत्व नसतं तेव्हाच असतं. विद्वान पुरुषांकडनं लोकसंग्रहास्तव सर्व कर्म होतात, परंतु असे असताना सुद्धा त्यांच्या ठिकाणी मी लोकसंग्रह करतोय असा अभिमान नसतो. कारण हे की शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, विद्या, योग्यता इत्यादी सर्व संसाराचं आहे आणि संसाराकडनं मिळालेलं आहे, आणि संसाराकडून मिळालेल्या सामग्रीला संसाराच्या सेवेत लावणं ही इमानदारी आहे. त्या सामग्रीला सत्यपणाने आणि इमानदारीने संसार अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे अर्पण करणं म्हणजे फार मोठं काम नाही. जसं एखाद्याने आपल्याला सांभाळण्याकरता म्हणून काही रुपये ठेवले आणि काही काळानंतर त्याच्या मागणीनुसार आपण रुपये त्याला परत केले, तर असं कोणतं मोठं काम केलं? मात्र आमचं दायित्व संपलं आणि आम्ही आता ऋणमुक्त झालो, ही भावना आपल्यामध्ये येते. त्याचप्रमाणे संसाराची वस्तू संसाराला अर्पण करण्याने आमचं दायित्व समाप्त होतं, आम्ही ऋणमुक्त होतो. म्हणून सांसारिक पदार्थांना संसाराच्या सेवेत वापरून कोणतेही दान किंवा पुण्य करायचे नाही, तर त्या पदार्थाशी आपला संबंध विच्छेद करायचा आहे. शास्त्रविहित कर्मांना आपल्यासाठी केल्यामुळे या पुरुषांना कर्मसंगी आणि अज्ञानी म्हटल्या गेलेलं आहे. श्रेष्ठ पुरुषांना विशेष जबाबदारी असते.
कारण दुसरे लोक स्वाभाविकच त्यांचं अनुसरण करत असतात. म्हणून भगवंत उपर्युक्तपणाने विद्वानांना आज्ञा करतात की त्यांनी असं कोणतंही आचरण करू नये आणि अशी कोणतीही भाषा वापरू नये की ज्यामुळे अज्ञानी पुरुषांचे वर्तमान स्थितीपासून पतन होईल. अज्ञानी पुरुष आता ज्या स्थितीत आहे त्या स्थितीपासून त्यांना विचलित करणं, खाली ओढणं, हेच त्यांच्यामध्ये बुद्धिभेद निर्माण करण्यासारखे आहे. म्हणून विद्वानांनी सर्वांच्या हिताचा भाव ठेवून आपल्या वर्णानुसार, धर्मानुसार शास्त्रविहित शुभ कर्माचं आचरण करत असावं. आता बुद्धिभेद उत्पन्न करणारी काही उदाहरणं कोणती? तर पहिलं म्हणजे कर्मात काय ठेवलं आहे. कर्माने तर जीव बंधनात पडतो. कर्म निकृष्ट आहे, कर्माचा त्याग करून ज्ञान संपादन केले पाहिजे इत्यादी उपदेश करणे अथवा या प्रकाराने आपलं आचरण आणि वचनांनी दुसऱ्यांच्या ठिकाणी कर्म करण्याविषयी अश्रद्धा किंवा अविश्वास निर्माण करणे. दुसरं म्हणजे जिथे पाहावे तिकडे स्वार्थच आहे. स्वार्थ वाचून कोणी राहूच शकत नाही. सर्वच जण स्वार्थासाठी कर्म करत असतात. मनुष्याने कोणतेही कर्म केले तर फलाची अपेक्षा तर त्याला राहणारच आहे आणि फलाची इच्छा नसेल तर तो कर्म करीलच कशासाठी इत्यादी उपदेश करू नये. फलाची इच्छा ठेवून कर्म केल्याने वारंवार जन्म घ्यावा लागतो हा सुद्धा उपदेश करू नये. अशा प्रकारच्या उपदेशाने कामना असणाऱ्या पुरुषांचा कर्मफलावर विश्वास राहत नाही आणि परिणामी त्यांची आसक्ती तर सुटतच नाही, पण कर्मफल करण्यापासून मात्र ते दूर होतात. कर्मबंधनाचे कारण आसक्तीच आहे, कर्म नव्हे. अशा प्रकारे लोकांमध्ये बुद्धिभेद उत्पन्न न होऊ देता तत्वज्ञ महापुरुषांनी स्वतःच्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्तव्य कर्म करावे आणि दुसऱ्याकडून सुद्धा तसेच करवावे. त्यांनी आपलं आचरण आणि वचनांनी अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न होऊ न देता त्यांना वर्तमान स्थितीपासून क्रमाक्रमाने उन्नतीकडे वळवावे. ज्या शास्त्रविद शुभ कर्मांना अज्ञानी पुरुष आता करीत आहे त्यांची तत्वज्ञ महापुरुषांनी विशेष प्रकाराने प्रशंसा केली पाहिजे. म्हणजे काय? त्यांच्या कर्मामध्ये होणाऱ्या उणिवेविषयी त्यांना जाणीव करून द्यावी, ज्यामुळे ते त्या उणिवांची पूर्तता करून यथासांग विधीने कर्म करू शकतील. याबरोबरच ज्ञानीपुरुषांनी त्यांना असा सुद्धा उपदेश करावा की यज्ञ, दान, पूजा, पाठ इत्यादी शुभ कर्म करणं हे फार उत्तम आहे, परंतु त्या कर्माच्या फलाची इच्छा करणं अनुचित आहे. कारण हिऱ्याला दगडधोंड्याच्या मोबदल्यात विकत घेणे हा शहाणपणा नाहीच आहे. याच प्रकारे उपासनेच्या विषयात सुद्धा तत्वज्ञ पुरुषांनी बुद्धिभेद उत्पन्न करू नये. जसं की बहुतेक लोक असं म्हणतात की नाम जप करते वेळी भगवंतात मन नाही लागले तर ते नामजप करणं व्यर्थ आहे. परंतु तत्वज्ञ पुरुषांनी असं न म्हणता असा उपदेश करावा की नाम जप कधीच व्यर्थ जाऊ शकत नाही. कारण भगवंताविषयी काही ना काही भाव असला तरच आपल्याकडून नाम आणि जप होत असतो. भावा वाचून नाम जपात प्रवृत्ती होतच नाही. म्हणून कोणत्याही अवस्थेत नामजपाचा त्याग केला जाऊ नये. कोणताही मनुष्य संपूर्णपणे गुणरहित नसतोच. त्याच्या ठिकाणी काही ना काही गुण राहतच असतो. म्हणून तत्वज्ञ महापुरुषांनी कोणत्याही व्यक्तीला त्याच्या उन्नतीसाठी एखादी शिकवण द्यायची असेल, कोणती गोष्ट समजून सांगायची असेल तर त्या व्यक्तीची निंदा अथवा अपमान न करता त्याच्या गुणांची प्रशंसा करावी. गुणांची प्रशंसा करीत असताना आदराने त्याला जी शिकवण दिली जाईल त्या शिकवणीचा त्याच्यावर विशेष परिणाम होईल. स्वतः सावधपणे समाचरण आणि जोशयेत या पदांनी भगवंत विद्वानांना दोन आज्ञा देतात. स्वतः सावधपणे शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे उत्तम प्रकारे आचरण करावे आणि कर्मामध्ये आसक्त झालेल्या अज्ञानी पुरुषांकडून सुद्धा तसे कर्म करवून घ्यावे. लोकांना दाखवण्यासाठी कर्म करणं दंभ आहे, जे पतन करणाऱ्या आसुरी संपत्तीचं लक्षण आहे. तत्वज्ञ पुरुषांनी कर्म करण्याशी त्यांचे कसलेही प्रयोजन नसताना सुद्धा
संपूर्ण कर्तव्य कर्मांना काळजीपूर्वक करत राहावे, ज्यामुळे कर्मामध्ये आसक्त असलेल्या पुरुषांची निष्काम कर्माविषयी महत्वबुद्धी जागृत होईल आणि ते सुद्धा निष्काम भावनेने कर्म करू लागतील. अशा प्रकारे ज्ञानी पुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असलेल्या पुरुषांना आदराने समजून त्यांच्याकडून निषिद्ध कर्माचा संपूर्णपणे त्याग करावा आणि विहित कर्मातून सकाम भावनेचा त्याग करण्याविषयी प्रेरणा द्यावी. परिशिष्ट भावच आहे. तत्वज्ञ महापुरुष आणि भगवान दोघांनाही कर्तृत्वाभिमान नसतो, म्हणून ते केवळ लोकसंग्रहासाठीच कर्तव्य कर्म करत असतात, स्वतःसाठी नाही. ज्ञानी आणि अज्ञानी यात काय अंतर आहे याविषयी भगवंत पुढील श्लोकात सांगतात. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. ज्या समष्टी शक्तीने शरीर वृक्षादी उत्पन्न होतात, वाढतात आणि नाशही पावतात, गंगादी नद्या प्रवाहित होतात, घर इत्यादी पदार्थात परिवर्तन होतं, त्याच समष्टी शक्तीने मनुष्यामध्ये पाहणे, ऐकणे, खाणे, पिणे इत्यादी सगळ्या क्रिया होत असतात. परंतु मनुष्य अहंकाराने मोहित होऊन अज्ञानाने एकाच समष्टी शक्तीपासून होणाऱ्या क्रियांचे दोन विभाग करतो. एक तर आपोआप होणाऱ्या क्रिया, म्हणजे जसं शरीर तयार होणं, भोजन पचणं इत्यादी वगैरे, आणि दुसरी म्हणजे ज्ञानपूर्वक होणारी क्रिया, जसं पाहणं, बोलणं, जेवण करणं इत्यादी. ज्ञानपूर्वक होणाऱ्या क्रियांना मनुष्य अज्ञानाने आपल्याकडून होणाऱ्या क्रिया समजतो. म्हणजे मी पाहिलं, मी बोललो, मी केलं असं. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांचे कार्य सत्वरजतम कार्य असल्यामुळे बुद्धी, अहंकार, मन, पंचमहाभूत, 10 इंद्रिय आणि इंद्रियांचे शब्दादी 5 विषय हे देखील प्रकृतीचे गुणच म्हटल्या जातात. अहंकार अंतःकरणाची एक वृत्ती आहे, त्या वृत्तीचा ज्ञाता आहे. परंतु अज्ञानाने स्वशी त्या वृत्तीशी संबंध जोडणे, म्हणजे मी केले, मी करतो असे मानणे, ह्या मनुष्याला विमूढत्व म्हणवलं जातं. ज्याप्रमाणे शरीर इदम आहे, तसेच अहंकारादी इदम आहे. इदम हे कधीही अहम होऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. जेव्हा मनुष्य अज्ञानाने इदमला अहम म्हणतो, म्हणजे अर्थात ही मी केलंय असं मानतो, तेव्हा तो विमूढात्मा मानला जातो. अहम दोन प्रकारचा असतो, वास्तविक अहम आणि अवास्तविक अहम. वास्तविक अहम स्वाभाविक तसंच नित्य आणि अवास्तविक अहम अस्वाभाविक तसंच अनित्य असतो. करता झमती मन्यते. जरी संपूर्ण कर्म सर्व प्रकारे प्रकृतीजन्य गुणांकडनं केले जातात, तरीही अहंकाराने मोहित झालेला अज्ञानी मनुष्य काही कर्मांचा करता स्वतःला समजतो, कारण त्याने अहंकारालाच आपले स्वरूप मानले असते ना. अहंकारामुळे मनुष्य शरीर, इंद्रिय, मन इत्यादींच्या ठिकाणी मीपणाचा अनुभव करत असतो आणि त्याच्या शरीरादी क्रियांचा करता तो स्वतःला समजत असतो. एक करणं असतं आणि एक न करणं असतं. ज्याप्रमाणे करणे क्रिया आहे, त्याप्रमाणे न करणे ही सुद्धा एक क्रियाच आहे. झोपणे, जागणे, बसणे, चालणे, समाधीस्थ होणे इत्यादी सगळ्या क्रियाच आहे. ह्या सर्व क्रिया प्रकृतीत होत असतात. स्वमध्ये करणे आणि न करणे दोन्ही होत नाही, कारण ते दोन्हीच्या पलीकडचं आहे, ते अक्रिय आहे. ज्ञाता कसा झाला असता? करणे आणि न करणे त्याच ठिकाणी होत असते, ज्या ठिकाणी अहम असतो. अहम नसल्यास क्रियेशी कोणताही संबंध राहतच नाही. करणे आणि न करणे दोन्ही ज्याच्याद्वारा प्रकाशित होतात, त्या अक्रिय तत्वात सर्व माणसांची स्वाभाविक स्थिती असते. परंतु अहममुळे मनुष्य प्रकृतीमध्ये होणाऱ्या क्रियेशी आपला संबंध मानत असतो. ज्याप्रमाणे समुद्राचाच एक अंश असल्याने लाटा आणि समुद्राची जातीय एकता आहे, अर्थात ज्या जातीची लाट आहे त्याच जातीचा समुद्र आहे. त्याचप्रमाणे संसाराचा एक अंश असल्या कारणाने शरीराची संसाराशी जातीय एकता आहे. मनुष्य संसाराला तर मी मानत नाही,
पण चुकीने शरीराला मात्र तो आपलं मानतो. ज्याप्रमाणे समुद्रावाचून लाटेचं स्वतःचं कोणतंच अस्तित्व नसतं, त्याचप्रमाणे संसारा वाचून शरीराचं सुद्धा स्वतःचं असं कोणतंच अस्तित्व नाही. परंतु अहंकाराने मोहित झालेला मनुष्य जेव्हा शरीराला मी मानतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या कामना उत्पन्न व्हायला लागतात. म्हणजे मला स्त्री पुरुष हे स्त्री पुत्र धन इत्यादी पदार्थ मिळावे, लोकांनी मला चांगले समजावे, माझा मान सन्मान करावा, इतरांनी माझ्या म्हणण्यानुसार वागावं इत्यादी इत्यादी. त्याचे याकडे लक्षच जात नाही की शरीराला आपलं समजून मी अगोदरच बांधल्या गेलो आहे, आता कामना करून मी अधिक बंधनं वाढवतो आहे, स्वतःला भयंकर अशा संकटात लोटतो हो. मी शरीर आहे, मी करता आहे इत्यादी असत्य मान्यता असून सुद्धा त्या इतक्या दृढ होतात की त्यांचा त्याग करणं मग कठीण होत जातं. मी शरीर नाही, मी अकर्ता आहे इत्यादी सत्य मान्यता मग का बरं दृढ होणार नाही? आणि ती एकदा एक वेळ दृढ झाली की मग त्याचा त्याग होत नाही. परिशिष्ट भाव असा आहे, संपूर्ण क्रिया जड विभागातच होत असते, चेतन विभागात कधी किंचित मात्रही कोणतीही क्रिया होत नाही. अहंकाराने अंतःकरण मोहित झाल्यामुळे अज्ञानी मनुष्य मी करता हो असं मानतो. अहंकाराने अंतःकरण मोहित होण्याचे तात्पर्य असं आहे की अपरा प्रकृतीचा अंशी अहमशी आपला संबंध मानणे. स्वतःला करता मानणारा तर चेतन आहे, परंतु जो जड अहमला आपले स्वरूप मानतो. तात्पर्य हे आहे की अहमला आपलं स्वरूप मानणारा, आपणास एकदेशीय मानणारा स्वयं परमात्माचा अंश आहे. त्या स्वयंमध्ये कर्तेपणा संभवतच नाही. वास्तविक स्वयं शरीराशी मिळूच शकत नाही. स्वरूप यात म्हणजे स्वयं यात कोणती क्रिया नाही. जिथे कुठे रिकामी जागा असेल तिथेच क्रिया होते. सर्वथा ठोस असलेल्या स्वरूपात क्रिया कधी होऊ शकेल का? परंतु आपल्याला करता मानल्याने तो प्रकृतीच्या ज्या क्रियेशी संबंध जोडतो ती क्रिया त्याच्याकरता फलजनक कर्म बनते. स्वरूपाचा संपूर्ण कारकाशी पूर्णपणे संबंध विच्छेद आहे, म्हणून स्वरूपात लेशमात्रही कर्तृत्व नाही. जोपर्यंत करणे आहे तोपर्यंत अहंकाराशी संबंध आहे, कारण अहंकाराविना कर्ण सिद्ध नाही. करण्याचा भाव असल्यावर कर्तृत्वाभिमान येतोच, आणि कर्तृत्वाभिमान झाल्याने करणे होते, आणि करण्याने कर्तृत्वाभिमान पुष्ट होतो. म्हणून केलेल्या साधनेने साधक कधीही अहंकार रहित होऊच शकत नाही. अहंकार पूर्वक केले गेलेले कर्म कधीही कल्याण करू शकत नाही, कारण सर्व अनर्थाचे जन्म मरणाचं मूळ अहंकारच आहे. आपल्यासाठी काहीही न करण्याने अहंकाराशी संबंध राहत नाही, अर्थात संपूर्ण प्रकृतीशी संबंध विच्छेद होतो. म्हणून साधकाने क्रियेला महत्व न देता आपल्या विवेकाला महत्व दिले पाहिजे. विवेकाला महत्व दिल्याने विवेक आपोआप स्पष्ट होतो आणि साधकाचे मार्गदर्शन करत राहतो. पुढे चालून हा विवेकच तत्वज्ञानात परिणित होतो, म्हणजे बदलतो. तत्ववित्त महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या अहंकार विमूढात्मा, अहंकाराने मोहित झालेल्या अंतःकरणाचे पुरुषापेक्षा तत्वज्ञ महापुरुषांना संपूर्णपणे भिन्न आणि विलक्षण दर्शवण्यासाठी तू पदाचा इथे प्रयोग केला गेलेला आहे. गुण आणि कर्म अर्थात पदार्थ आणि क्रिया निरंतर परिवर्तनशील आहे. पदार्थ उत्पन्न आणि नष्ट होणार, समाप्त होणार आहे. गुण आणि कर्म अर्थात पदार्थ आणि क्रिया निरंतर परिवर्तनशील आहेत. पदार्थ उत्पन्न आणि नष्ट होतात आणि क्रिया आरंभ आणि समाप्त होतात. असा योग्य अनुभव करणं हेच गुण आणि कर्म विभाग यांना तत्वाने जाणणे आहे. अज्ञानी पुरुष जेव्हा या गुण विभाग आणि कर्म विभागाशी आपला संबंध प्रस्थापित करतो तेव्हा तो बांधला जातो. शास्त्रीय दृष्टिकोनातून तर या बंधनाचं मुख्य कारण अज्ञान आहे,
परंतु साधकीय दृष्टीने राग हे मुख्य कारण आहे. राग हा अविवेकाने उत्पन्न होतो. विवेक जागृत झाल्यास राग नष्ट होतो. हा विवेक मनुष्याच्या ठिकाणी विशेष रूपाने आहे. आवश्यकता केवळ या विवेकाला महत्व देऊन जागृत करण्याची आहे. म्हणून साधकांनी विशेषत्वाने रागाला नष्ट केले पाहिजे. तत्वाला जाणू इच्छिणारा साधक सुद्धा जर गुण आणि कर्माशी आपला कोणताही संबंध ठेवत नसेल तर तोही गुण विभागाला आणि कर्म विभागाला तत्वाने जाणतो. मग तो गुण विभाग आणि कर्म विभाग यांना तत्वाने जाणून घेऊ अथवा स्वला तत्वाने जाणून घेऊ, दोन्हींचाही परिणाम एकच असतो. गुण कर्म विभाग तत्वाने जाणण्याचे उपाय. शरीरात राहत असून सुद्धा चेतन तत्व संपूर्णपणे अक्रिय आणि निर्लिप्त असतं. प्रकृतीचं कार्य म्हणजे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी ह्याला इदम म्हटल्या गेलेलं आहे. इदम कधीही अहम होत नाही. तात्पर्य काय? शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सर्व प्रकृतीची कार्य आहेत आणि स्वपासून संपूर्णपणे संबंधहीन म्हणजे निर्लेप आहेत. म्हणून यांच्या ठिकाणी होणाऱ्या क्रियांचा करता स्व कसा होऊ शकेल? अशा प्रकारे स्वतःला पदार्थ आणि क्रियापासून भिन्न अनुभव करणारा बंधनात पडत नाही. सर्व अवस्थांमध्ये मी काहीही करत नाही असा अनुभव करणे, आपणाला क्रियेवरून वेगळे समजणे म्हणजे अनुभव करणे. ह्याला काय? आता दुसरं, पाहणे, ऐकणे, खाणे, पिणे इत्यादी सगळ्या क्रिया आहेत आणि पाहणे, ऐकणे इत्यादींचे विषय, खाण्यापिण्याची सामग्री इत्यादी सर्व पदार्थ आहे. या क्रियांना आणि पदार्थांना इंद्रियांनी जाणणे, इंद्रियांना मनाने, मनाला बुद्धीने आणि बुद्धीला मानलेल्या अहमने जाणणे. हा अहम ही एक सामान्य प्रकारची प्रकाशाने चेतन प्रकाशित होतो. तो सामान्य प्रकाशच सर्वांना ज्ञात, सर्वांचा प्रकाशक आणि सर्वांचा आधार आहे. अहमच्या पलीकडे असलेल्या आपल्या स्वरूपाला कसं जाणायचं? गाढ निद्रेत जरी बुद्धी अविद्येमध्ये लीन होत असली तरी पण मनुष्य जाग झाल्यावर म्हणतो की मी तर फार गाढ झोपलो होतो. अशा प्रकारे जागे झाल्यावर मी आहेचा अनुभव सर्वांना होतो आणि यावरून हे सिद्ध होतं की सुषुप्ती काळात सुद्धा आपली सत्ता होती. जर असं नसतं तर मी फार गाढ झोपलो होतो, मला कशाचंही भान नव्हतं, अशी स्मृती अथवा ज्ञान आपल्याला झालं नसतं. अपरिवर्तनशील परमात्मा तत्वाशी आपला स्वतः सिद्ध नित्य संबंध आहे. परिवर्तनशील प्रकृतीशी आपला वस्तुतः काय संबंध नाही, केवळ तो मानलेला आहे. प्रकृतीशी मानलेल्या संबंधाला जर विवेकाने नष्ट केले तर त्याला ज्ञानयोग म्हणतात. आणि जर तो संबंध दुसऱ्यांच्या हितासाठीच कर्म करून नष्ट केला तर त्याला कर्मयोग म्हणतात. आगगाडीचं इंजिन चालू असतं, अर्थात त्यामध्ये क्रिया होत असते, परंतु ओढण्याची शक्ती इंजिन आणि चालकाच्या संयोगाने होत असते. वास्तविक ओढण्याची शक्ती तर इंजिनाचीच आहे, परंतु चालकाकडनं संचालन झाले तरच ते गंतव्य स्थानावर पोहोचतं. कारण इंजिन मध्ये मन, बुद्धी, इंद्रिय वगैरे काहीच नाही, म्हणून त्याला इंद्रिय, मन, बुद्धी असणाऱ्या चालकाची आवश्यकता असते. परंतु मनुष्याजवळ शरीर रूपी इंजिन असूनही आणि संचालन करण्याची म्हणजे इंद्रिय, मन, बुद्धी पण आहेत. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी हे चारही एका सामान्य प्रकाशापासून सत्ता स्फूर्ती मिळवूनच कार्य करण्यास समर्थ होत असतात. सामान्य प्रकाशाचे प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडत असतं. बुद्धीच्या ज्ञानाला मन ग्रहण करतं, मनाच्या ज्ञानाला इंद्रिय ग्रहण करतात आणि मग शरीर रूपी इंजिनचे संचालन होत असते. बुद्धी, मन, इंद्रिय, शरीर हे सर्वच्या सर्व गुण आहेत आणि यांना प्रकाशित करणारा अर्थात त्यांच्यावर सत्ता गाजवणारा स्व या गुणांनी संबंधहीन निर्लिप्त असतो. म्हणून वास्तविक संपूर्ण गुणच गुणांमध्ये वर्तन करत असतात.
श्रेष्ठ पुरुषाच्या आचरणाचं अनुकरण सर्व लोक करीत असतात. म्हणूनच भगवंत ज्ञानी महापुरुषांकडनं लोकसंग्रह कसा होतो याचं वर्णन करत असताना म्हणतात की ज्याप्रमाणे तो महापुरुष संपूर्ण गुणच गुणांमध्ये वर्तन करत असतो असा अनुभव करून त्यात आसक्त होत नाही, त्याप्रमाणे साधकांनी तसंच मानून त्यांच्या ठिकाणी आसक्त होऊ नये. प्रकृती पुरुषासंबंधी मार्मिक गोष्ट. आकर्षण नेहमी सजातीयांमध्येच होत असतं. जसं कानांचं शब्दांमध्ये, त्वचेचं स्पर्शामध्ये, डोळ्याचं रूपामध्ये, जिभेचं रसामध्ये आणि नाकाचं गंधामध्ये. अशा प्रकारे पाचही इंद्रियांचं आपल्या आपल्या विषयांमध्ये आकर्षण होत असतं. एका इंद्रियाचे दुसऱ्या इंद्रियाच्या विषयांमध्ये आकर्षण होत नाही. तात्पर्य काय? एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी आकर्षण होण्यात मूळ कारण त्या दोघांची सजातीयताच आहे. आकर्षण प्रकृती तसेच प्रवृत्तीची सिद्धी सजातीय मध्येच होत असते, विजातीय वस्तूंमध्ये आकर्षण होत नाही. प्रवृत्तीही होत नाही आणि प्रवृत्तीची सिद्धी पण होत नाही. म्हणून आकर्षण प्रवृत्ती आणि प्रवृत्तीची सिद्धी सजातीयतेमुळेच होत असते. सजातीयतेमुळेच प्रकृतीमध्ये होत असते. परंतु पुरुषामध्ये म्हणजे चेतन मध्ये विजातीय प्रकृती म्हणजे जडचे आकर्षण प्रतीत होते. त्यातही वास्तविक प्रकृतीचा अंशच प्रकृतीकडे आकर्षित होतं. करणे आणि भोगण्याची क्रिया प्रकृतीच असते, पुरुषात नाही. पुरुष तर सदा निर्विकार, नित्य आणि अचल असतो. पुरुषामध्ये प्रकृतीची परिवर्तन रूप क्रिया आणि विकार नसतो. परंतु त्याच्या ठिकाणी संबंध मानणे अथवा न मानणे याविषयी योग्यता तर आहेच. पुरुष दगडाप्रमाणे जड असून ज्ञानस्वरूप आहे. जर पुरुषाच्या ठिकाणी संबंध मानण्याची अथवा न मानण्याची योग्यता नसती तर ती प्रकृतीशी आपला संबंध कसा माने? तर तो प्रकृतीशी आपला संबंध कसा मानतो? प्रकृतीशी संबंध मानून त्याच्या क्रियेला आपल्यात कसं मानतो? पुरुषामध्ये संबंध जोडणे अथवा न जोडणे याची योग्यता तर आहे, पण त्याच्यामध्ये क्रिया करण्याची योग्यता नाही. क्रिया करण्याची योग्यता त्याच्यातच असते ज्याच्या ठिकाणी परिवर्तन होत असते. पुरुषात परिवर्तनाचा स्वभाव नसतो, परंतु प्रकृतीमध्ये परिवर्तनाचा स्वभाव असतो. पुरुषामध्ये कोणतंही परिवर्तन होत नाही. ही त्याची कोणती अशक्तता अथवा उणीव नाही, तर ती त्याची महती आहे. तो निरंतर एकरूप राहणार आहे. परिवर्तन होणं त्याच्या स्वभावात नाही. जसं बर्फाच्या ठिकाणी गरम होण्याचा स्वभाव अथवा योग्यता नाही. परिवर्तन रूप क्रिया होणे हा प्रकृतीचा स्वभाव आहे, पुरुषाचा नाही. पुरुषाचा अंश शरीराला पुरुष जेव्हा आपलं स्वरूप समजतो तेव्हा प्रकृतीच्या त्या अंशामध्ये आकर्षण क्रिया आणि गुणागुणेश वर्तन ते पदाने केल्या गेलेलं आहे. तात्विक दृष्टीने पाहिलं असता संबंध विच्छेद पूर्वीपासूनच आहे. केवळ अज्ञानाने संबंध मानला गेलाय. म्हणून मानलेल्या संबंधाचा अस्वीकार करून केवळ गुणच गुणामध्ये वर्तन करीत आहे. या वास्तविकतेला ओळखायचे आहे. ह्याच्यातली विशेष गोष्ट अशी आहे, कर्मयोगी आणि सांख्ययोगी यांची साधना प्रणाली एक नसते. कर्मयोगी गुणांशी मानलेल्या ऐक्याला नाहीसे करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून श्रीमद भागवतामध्ये कर्मयोगस्तु कामिनाम म्हटल्या गेलेले आहे. म्हणूनच भगवंतानी सुद्धा कर्मयोगासाठी कर्म करण्याच्या आवश्यकतेवर विशेष भर दिलेला आहे. जसे कर्माचा आरंभ केल्याशिवाय मनुष्याला नैष्कर्म्यतेला प्राप्त होत नाही, योगारूढ होऊ इच्छिणाऱ्या मननशील पुरुषासाठी कर्म करणंच कारण म्हटल्या गेलेलं आहे. सांख्य योगाच्या ठिकाणी विवेक विचाराचे प्राधान्य असते. तो प्रकृतीजन्य गुणच गुणात वर्तन करत असतो असे समजून स्वतःला त्या क्रियांचा करता मानत नाही. हीच गोष्ट भगवंत पुढे 13व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात सांगतील की जो पुरुष संपूर्ण कर्मांना सर्व प्रकारे प्रकृतीद्वाराच केली जाते असं पाहतो आणि स्वला अकर्ता समजतो, तोच यथार्थपणे पाहत असतो. अशा प्रकारे सांख्य योगी कर्तृत्वाचा नाश करतो. याचा परिशिष्ट भाव असा आहे, जो अहंकाराने मोहित होत नाही तो तत्ववित्त असतो.
आणि या तत्ववित्तालाच दुसऱ्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात तत्वदर्शी म्हटले गेले. जोपर्यंत साधकाचा संसाराशी संबंध राहील तोपर्यंत तो तत्ववित्त होऊ शकणार नाही. कारण संसाराशी संबंध ठेवून कोणी संसाराला जाणूच शकत नाही. संसारापासून वेगळं झाल्यावरच संसाराला जाणू शकता, हा नियम आहे. त्याप्रमाणे परमात्म्याशी वेगळं होऊन कोणी परमात्म्याला जाणू शकत नाही. परमात्म्याशी एक होऊनच परमात्म्याला ते जाणू शकतात, हाही नियम आहे. कारण असं आहे की वास्तविक आपण संसारापासून वेगळं आहोत आणि परमात्म्याशी एक आहोत. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मंदान् कृष्णविन्न विचालयेत. रज, सत्व आणि तम हे तिन्ही प्रकृतीजन्य गुण मनुष्याला बांधणारे आहेत. सत्वगुण सुख आणि ज्ञानाच्या आसक्तीने, रजोगुण कर्माच्या आसक्तीने आणि तमोगुण प्रमाद आणि आळस तसेच निद्रा यांनी मनुष्याला बांधले आहे. उपर्युक्त पदार्थांमध्ये ज्या अज्ञानी लोकांचे वर्णन आले आहे की जे प्रकृतीजन्य गुणांनी अत्यंत मोहित अर्थात बांधलेले आहेत, परंतु ज्यांचा शास्त्राविषयी, शास्त्रविहित शुभ कर्माविषयी तसेच कर्माच्या फलांविषयी श्रद्धा विश्वास आहे, या अध्यायाच्या 25व्या आणि 26व्या श्लोकात अशा अज्ञानी पुरुषांचे सक्ता, अभिध्वंसा आणि कर्मसंगीताम अज्ञानम या पदांनी वर्णन केल्या गेलेले आहे. लौकिक आणि पारलौकिक भूकांच्या कामनेमुळे हे पुरुष पदार्थ आणि कर्माविषयी आसक्त राहतात. या कारणाने ते याहून उन्नत होण्याविषयी समजू शकत नाही. म्हणूनच भगवंतांनी त्यांना अज्ञानी म्हटलेले आहे. अज्ञानी मनुष्य शुभ कर्म तर करतात, परंतु नित्य निरंतर न राहणाऱ्या नाशवान पदार्थांच्या प्राप्तीसाठी ते करत असतात. धनादी पदार्थांविषयी ते ममता ठेवतात आणि अप्राप्य पदार्थांची कामना करतात. अशा प्रकारे ममता आणि कामनेच्या बंधनात सापडल्यामुळे ते गुण आणि कर्माच्या तत्वाला पूर्णपणे जाणू शकत नाही. अज्ञानी मनुष्य शास्त्रविहित कर्म आणि त्याचे विधी यांना तर चांगल्या प्रकारे जाणतात, पण गुण आणि कर्माचे तत्व योग्य प्रकारे न जाणल्यामुळे त्यांना अकृष्णविद म्हटले गेले आहे. गुण आणि कर्म विभाग यांना पूर्णत्वाने जाणणारे तसेच कामना आणि ममता रहित ज्ञानी पुरुषांनी पूर्वी वर्णन केलेल्या अज्ञानी पुरुषांना शुभ कर्मापासून विचलित करू नये, की ज्यामुळे ते मंदबुद्धी अज्ञानी पुरुष त्यांच्या वर्तमान स्थितीतून अधिक खाली जातील. याच अध्यायाच्या 25व्या आणि 27व्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या ज्ञानी पुरुषांचे असक्त विद्वान आणि युक्त विद्वान अशा पदांनी वर्णन केलेले आहे. भगवंतांनी तत्वज्ञ महापुरुषांना 25व्या श्लोकात कुर्यात पदाने स्वतः कर्म करण्याविषयी तसेच 26व्या श्लोकात जोशेत पदाने अज्ञानी पुरुषांकडून सुद्धा तसेच कर्म करून घेण्याविषयी आज्ञा केली होती. परंतु या ठिकाणी भगवंतांनी न विचालयेत पदानी तशी आज्ञा न देता जणू त्यामध्ये थोडी शिथिलता दिली आहे, की ज्ञानी पुरुषांनी जास्त नाही झाले तरी कमीत कमी आपले संकेत, वचन आणि क्रियेने अज्ञानी पुरुषांना विचलित करू नये. कारण जीवनमुक्त महापुरुषांवर भगवंत आणि शास्त्र आपले शासन ठेवत नाही. तत्वज्ञ महापुरुष कर्मयोगी असो अथवा ज्ञानयोगी संपूर्ण कर्म करत असताना सुद्धा त्याचा कर्माशी आणि पदार्थांशी कोणत्याच प्रकारचा संबंध स्वाभाविक राहत नाही, जो वास्तविक पूर्वीपासून नसतोच. अज्ञानी मनुष्य मात्र स्वर्ग प्राप्तीसाठी शुभ कर्म करत असतो. म्हणून भगवंतांनी अशा मनुष्यांना विचलित न करण्याविषयी आज्ञा केलेली आहे. अर्थात त्या महापुरुषांनी आपले संकेत, वचन आणि क्रियेतून अशी कोणतीही गोष्ट प्रगट करू नये ज्यामुळे त्या सकामी पुरुषांची शास्त्रविहित शुभ कर्मांविषयी अश्रद्धा, अविश्वास आणि नावड उत्पन्न होईल आणि ते त्या शुभ कार्याचा त्याग करतील. कारण असं केल्याने त्यांचं पतन होऊ शकतं. म्हणून अशा पुरुषांना सकाम भावनेपासून विचलित करावे, परंतु शास्त्रीय कर्मापासून नाही. जन्म मरण रूपी बंधनातून सोडवण्यासाठी त्यांना सकाम भावनेतून विचलित करणं उचितही आहे आणि आवश्यक सुद्धा आहे.
आता अर्जुनाचा प्रश्न असा होता की मला घोर कर्माला तू का प्रवृत्त करत आहे. या प्रश्नाचं उत्तर भगवंत अनेक प्रकारे देतात. तात्पर्य असं आहे की माझा उद्देश घोर कर्मात प्रवृत्त करण्याचा नाहीच आहे, तर कर्माचा संबंध विच्छेद करण्याची आहे. कर्माचा संबंध विच्छेद करण्यासाठी कर्मयोग आहे. ज्यामुळे मनुष्य कर्मामध्ये फसतो, त्या कर्म आणि कर्मफळाच्या आसक्तीपासून सुटका होण्यासाठी काय केलं पाहिजे याचं विवेचन भगवंत पुढच्या श्लोकात करतात. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. बहुतेक साधकांची अशी धारणा असते की कर्मापासून बंधन होतं आणि कर्मा वाचून कोणी राहू शकत नाही, म्हणून कर्म करण्याने तर मी बांधल्या जाईल. मग मी कर्म कसे केले पाहिजे की ज्यामुळे कर्म बंधनकारक होणार नाही तर मुक्तीदायक होईल. यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू अध्यात्म चित्ताने म्हणजे विवेक विचारयुक्त अंतःकरणाने सर्व संपूर्ण कर्तव्य कर्म मला अर्पण कर. अर्थात त्याच्याशी तुझा कोणताच संबंध मानू नको. आणि वास्तविक पाहता संपूर्ण संसाराच्या क्रियेमध्ये केवळ माझीच तर शक्ती काम करत असते. शरीर, इंद्रिय, पदार्थ इत्यादी सुद्धा तर माझेच आहे आणि शक्ती सुद्धा माझीच आहे. म्हणून सर्व काही भगवंताचं आहे आणि भगवंताला आपल्याला अर्पण करायचं, असा गंभीरतापूर्वक विचार करून जेव्हा तू कर्तव्य कर्म करशील तेव्हा ते कर्म तुला बंधनकारक होणार नाही, उलट तुझं उद्धार करणारं राहील. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादींवर आपला कोणताच अधिकार चालत नाही. म्हणून शरीरादी पदार्थांमध्ये अज्ञानाने मानलेल्या आपलेपणाला दूर करून त्यांना भगवंताचंच समजणं ह्याला अर्पण म्हणतात. म्हणून आपल्या विवेकाला महत्व देऊन पदार्थ आणि कर्म यांच्याशी मूर्खपणाने मानलेल्या संबंधाचा त्याग करणं हेच अर्पण करण्याचं तात्पर्य आहे. अध्यात्म चेतसा या पदातून भगवंताचे हे तात्पर्य आहे की कोणत्याही मार्गाचा साधक असू देत, त्याचा उद्देश आध्यात्मिक असावा, लौकिक नसावा. वास्तविक उद्देश अथवा आवश्यकता नेहमी नित्य तत्वाची असते आणि कामना नेहमी अनित्य तत्वाची असते. साधकामध्ये उद्देश असला पाहिजे, कामना नको. फलप्राप्तीचा उद्देश नको. उद्देशयुक्त अंतःकरण विवेक विचारयुक्तच असतो. दार्शनिक अथवा वैज्ञानिक कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिलं असता शरीरादी भौतिक पदार्थ आपले आहेत असं सिद्ध होऊ शकत नाही. वास्तविक हे पदार्थ आपले आणि आपल्यासाठी नाहीतच, ते तर केवळ सदुपयोग करण्यासाठी मिळालेले आहेत. आपले नसल्यानेच त्यांच्यावर कोणतेही अधिपत्य आपले चालत नाही. संपूर्ण संसार परमात्म्याचा आहे, परंतु जीव अज्ञानाने परमात्म्याच्या वस्तूला आपलीच समजतो आणि म्हणूनच मग तो बंधनात सापडत असतो. म्हणून विवेक विचाराने या अज्ञानाला नाहीसं करून संपूर्ण पदार्थांना आणि कर्मांना अध्यात्म तत्वाचे समजून स्वीकार करणे हेच अध्यात्म चित्ताच्या योगाने पदार्थ आणि कर्माचे अर्पण करणे असते. या श्लोकात अध्यात्म चेतसा पद प्रामुख्याने आले आहे. तात्पर्य अविवेकानेच उत्पत्ती विनाशशील शरीर आपलं वाटतं. जर विवेक विचारपूर्वक पाहिलं तर शरीर अथवा संसार आपला वाटणार नाही, उलट एक अविनाशी परमात्मा तत्व आपले वाटेल. संसाराला आपलं समजणं पतन आहे आणि आपलं न समजणं उत्थान आहे. भगवंतानी मयि सर्वाणि कर्माणि संन्यास पदानी संपूर्ण कर्माला अर्पण करण्याविषयी यासाठी म्हटलं आहे की मनुष्याने करण म्हणजे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण आणि उपकरण म्हणजे कर्म करण्यास उपयोगी असलेली सामग्री, तसेच क्रियांना अज्ञानाने आपले आणि आपल्यासाठी समजले, जे केव्हाही त्याचे नव्हतेच नाहीत आणि होणारही नाही आणि होऊ शकत नाही. उत्पत्ती विनाश पावणाऱ्या वस्तूशी अविनाशी
अविनाशीचा काय संबंध? म्हणून कर्माचा मग संसाराला अर्पण करा किंवा प्रकृतीला अर्पण करा अथवा भगवंताला अर्पण करा, तिन्हीचा परिणाम एकच होईल. कारण संसार प्रकृतीचं कार्य आहे आणि भगवंत प्रकृतीचे स्वामी आहे. या दृष्टीने संसार आणि प्रकृती दोन्ही भगवंताचेच आहे. म्हणून मी भगवंताचा आहे आणि माझ्या म्हणवल्या जाणाऱ्या सर्व वस्तू भगवंताच्याच आहे. अशा प्रकारे सर्व काही भगवंताला अर्पण केलं पाहिजे. अर्थात आपली ममता काढून घेतली पाहिजे. आणि असं केल्याने मग साधकाला संसार अथवा भगवंतापासून काहीही अपेक्षाच राहत नाही. कारण जे त्याला पाहिजे असतं त्याची व्यवस्था भगवंत स्वतःच करत असतात. अर्पण केल्यानंतर मग शरीरादी पदार्थ आपले वाटायला नको. जर का ते आपले वाटत असतील तर वास्तविक दृष्टीने ते अर्पण झालेच नाही म्हणून समजा. म्हणूनच भगवंतानी विवेक विचारयुक्त चित्ताने अर्पण करण्यासाठी म्हटले, ज्यामुळे ही वास्तविकता योग्य प्रकारे समजल्या जावी की हे पदार्थ भगवंताचेच आहे, आपले नाहीच आहेत. भगवंताला अर्पण करण्याची गोष्ट अशी विलक्षण आहे की कोणत्याही प्रकारे म्हणजे ते वैतागाने सुद्धा अर्पण केले तरीही त्याचा लाभच लाभ आहे. कारण कर्म आणि वस्तू आपले नाहीतच आहे. कर्मांना केल्यावर नंतर देखील त्यांचे अर्पण केल्या जाऊ शकतं. परंतु वास्तविक अर्पण पदार्थ कर्माशी संबंध विच्छेद झाल्यानंतरच होतो. आणि जेव्हा ही गोष्ट योग्य प्रकारे अनुभवामध्ये उतरेल की कारण उपकरण कर्म आणि स्व हे भगवंताचंच आहे, तेव्हाच पदार्थ आणि कर्माशी संबंध विच्छेद होतो. साधकाकडनं बहुतेक अशी चूक होत असते की तो उपकरणांना तर भगवंताचे समजण्याविषयी प्रयत्नशील असतो, परंतु करण तसेच स्व सुद्धाच भगवंताचेच आहे याकडे तो लक्षच देत नाही. म्हणून त्याचे अर्पण अर्धवट होते. म्हणून साधकांनी करण उपकरण क्रिया आणि स्व सर्वांना एकमात्र भगवंताचं समजलं पाहिजे. कर्म आणि पदार्थाच्या स्वरूपाने त्याग करणे अर्पण नसतं. भगवंताच्या वस्तूला भगवंताचीच समजणं वास्तविक अर्पण आहे. जो मनुष्य वस्तूंना आपली समजून भगवंताला अर्पण करतो त्याच्या मोबदल्यात भगवंत त्याला देतात तर पुष्कळ. जसं पृथ्वीत जितकं काही बी पेरलं जाईल त्याच्या कितीतरी पटीने अधिक अन्न पृथ्वी देते, परंतु अधिक पटीने मिळून सुद्धा ते सीमितच मिळत असतं. परंतु जो वस्तूला आपली न समजता भगवंताची समजून भगवंताला अर्पण करतो, भगवंताला त्याला स्वतःला देऊन भगवंत त्याला स्वतःला देऊन टाकतात आणि ऋणी होतात. तात्पर्य वस्तूला आपली समजून देण्याने त्या वस्तूचे मूल्य वस्तूतच मिळतं आणि आपली न समजता देण्याने सर्व भगवंताला मिळतं. वास्तविक अर्पणाने भगवंत अत्यंत प्रसन्न होत असतात. याचा अर्थ असा नाही की अर्पण केल्याने भगवंताला काही मदत होते, परंतु अर्पण करणारा कर्मबंधनातून नक्कीच मुक्त होतो आणि यातच भगवंताला प्रसन्नता आहे. जसा एखादा लहान बालक अंगणामध्ये पडलेली चावी पित्याला देतो तेव्हा तो पिता प्रसन्न होतो. पण वास्तविक पाहता लहान बालक पित्याच आहे, अंगण सुद्धा पित्याचेच आहे आणि किल्ली पण पित्याचीच आहे. परंतु वास्तविक पिता किल्ली मिळाल्याने प्रसन्न होत नाही, तर बालकाचा भाव पाहून प्रसन्न होतो आणि हात उंचवून बालकाला म्हणतो की तू खूप मोठा होशील. अर्थात आपल्याहून मोठा होण्याची आशीर्वादात्मक अपेक्षा करतात. त्याचप्रमाणे संपूर्ण पदार्थ शरीर तसेच शरीरी म्हणजे स्व भगवंताचेच आहेत म्हणून त्यांच्याविषयी असलेला आपलापणा काढून घेऊन ते भगवंताला अर्पण करण्याचा भाव पाहून भगवंत प्रसन्न होतात आणि त्यांचे ऋणी होतात. आता कामनेविषयी विशेष संकेत. परमात्म्याने मनुष्याच्या शरीराची रचना मोठी विलक्षण केली आहे. मनुष्याच्या जीवन निर्वाह आणि साधनासाठी जी जी आवश्यक साधन सामुग्री आहे ती त्याने त्याला भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये भगवत प्रदत्त विवेक सुद्धा विद्यमान आहे. त्या विवेकाला महत्व न देता जेव्हा मनुष्य प्राप्त वस्तूंचा योग्य तो उपयोग करत नाही, उलट त्यांना आपले समजून आपल्यासाठीच त्यांचा उपयोग करतो, तसेच प्राप्त वस्तूविषयी ममता आणि अप्राप्त वस्तूविषयी कामना करू लागतो, तेव्हा तो जन्म मरणाच्या बंधनात बांधला जातो.
वर्तमान समय ज्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, योग्यता, शक्ती, शरीर, इंद्रिय, मन, प्राण, बुद्धी इत्यादी त्याला मिळालेले असतात, त्या पूर्वीही आपल्याजवळ नव्हत्या आणि नंतर नेहमीच आपल्याजवळ राहणार नाहीयेत. कारण त्या कधीही एकरूप राहत नाही, क्षणाक्षणाला बदलत असतात. आणि या वास्तविकतेला मनुष्य जाणतो. जर मनुष्याने तसे जाणले, तसेच मानले आणि तसेच आचरण केले तर त्याचा उद्धार नक्कीच होईल, यात यत्किंचित देखील संशय नाही. जसे जाणतो तसे मानण्याचे तात्पर्य असे आहे की शरीरादी पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न मानणे, त्यांच्या त्यांच्या आश्रित न राहणे आणि त्यांना महत्व देऊन त्यांची पराधीनता न स्वीकारणे. पदार्थांना महत्व देणं ही फार मोठी चूक आहे. त्यांच्या प्राप्तीत आपणास कृतार्थ समजणं हे फार मोठं बंधन आहे. आणि नाशवान पदार्थांना महत्व दिल्यामुळेच त्याविषयी नवनवीन कामना उत्पन्न होत असतात. कामना संपूर्ण पाप, ताप, दुःख, अनर्थ, नरक इत्यादींचं मूळ आहे. कामनेने पदार्थ मिळत नाहीत आणि प्रारब्धवशात मिळाले तरी ते टिकत तर नाहीच. कारण पदार्थ येणारे जाणारे आहेत आणि स्व नेहमी राहणार आहे. म्हणून कामनेचा त्याग करून मनुष्याने कर्तव्य कर्माचं पालन केले पाहिजे. आता या ठिकाणी एक शंका होऊ शकते की कामनेशिवाय कर्मामध्ये प्रवृत्ती कशी होईल. याचं समाधान असं आहे की कामनेची पूर्ती आणि निवृत्ती दोन्हीसाठी कर्मामध्ये प्रवृत्ती होत असते. साधारण मनुष्य कामनेच्या पूर्तीसाठी कर्मामध्ये प्रवृत्त होतात आणि साधक आत्मशुद्धीच्या हेतूने कामनेच्या निवृत्तीसाठी कर्मात प्रवृत्त होतात. म्हणजे सामान्य मनुष्य आपली कामना पूर्ण करण्यासाठी कर्मामध्ये प्रवृत्त होतो. वास्तविक पाहिलं तर कर्मामध्ये प्रवृत्ती कामनेच्या निवृत्तीसाठीच आहे, ती कामनेच्या पूर्तीसाठी नाहीच आहे. मनुष्य शरीर उद्देश पूर्तीसाठीच मिळालं आहे. उद्देश पूर्ती झाल्यास मग काहीही करायचं शिल्लक राहत नाही. कामनेला पूर्ण करण्यासाठी कर्मामध्ये प्रवृत्ती त्याच माणसांची होते जी माणसं आपल्या वास्तविक उद्देशाला विसरलेले आहेत. नित्य तत्व परमात्म्याची प्राप्ती तीच कामनापूर्तीसाठी कर्मामध्ये प्रवृत्त होते असते आणि अशा माणसांना भगवंतांनी कृपण म्हटलेले आहे. आपल्या अंशी परमात्म्यापासून विमुख होऊन संसाराशी आपला संबंध समजल्याने आवश्यकता आणि कामना दोन्हींची उत्पत्ती होत असते. संसाराशी मानलेल्या संबंधाचा संपूर्णपणे त्याग झाल्यास आवश्यकतेची पूर्ती आणि कामनेची निवृत्ती होत असते. निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. संपूर्ण कर्म आणि पदार्थांना भगवत अर्पण केल्यानंतरही कामना, ममता आणि संताप यांचा काही अंश शिल्लक राहू शकतो. याचं उदाहरण म्हणजे आम्ही एखाद्याला पुस्तक दिलं, तो ते पुस्तक वाचत असताना त्याला पाहून आमच्या मनात असा भाव येतो की तो माझे पुस्तक वाचत आहे. हीच अंशिक ममता आहे, जी पुस्तक अर्पण केल्यानंतरही शिल्लक राहते. या अंशाचा त्याग करण्यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू नवीन ची कामना करू नको, प्राप्त वस्तूविषयी ममता ठेवू नको आणि नष्ट झालेल्या वस्तूविषयी संताप करू नको. सर्व काही तुला मलाच अर्पण करण्याची कसोटी ही आहे की कामना, ममता आणि संतापाचाही अंश सुद्धा राहू नये. ज्या साधकाच्या ठिकाणी सर्व काही भगवत अर्पण केल्यानंतर सुद्धा पूर्व संस्कारामुळे शरीरादी पदार्थांविषयी कामना, ममता अथवा संताप दिसून येतात, त्यांनी कधीही निराश होऊ नये. कारण ज्याच्या ठिकाणी कामना दिसते तोच कामना रहित होतो, ज्याच्या ठिकाणी ममता दिसते तोच ममता रहित होतो आणि ज्याच्या ठिकाणी संताप दिसून येतो तोच संताप रहित होतो. त्याचप्रमाणे जो देहाला अहम म्हणजे मी समजतो, तोच विदेही म्हणजे अहंता रहित होतो. म्हणून मनुष्यच कामना, ममता आणि संताप रहित होण्याचा पूर्ण अधिकारी आहे. अर्जुनाच्या समोर युद्धाच्या रूपात कर्तव्य कर्म होते, म्हणून भगवंत युद्धस्व पदाने त्यांना युद्ध करण्याची आज्ञा देतात. यात भगवंताचे तात्पर्य युद्ध करण्याशी नाहीये, तर कर्तव्य कर्म करण्याशी आहे. म्हणून वेळोवेळी जे कर्तव्य कर्म प्राप्त होईल त्याला साधकाने निष्काम, निर्मम तसेच निसंताप होऊन भगवत अर्पण बुद्धीने करावे. त्याच्या परिणामाकडे सुद्धा लक्ष देऊ नये. सिद्धी, असिद्धी, अनुकूलता, प्रतिकूलता इत्यादी मध्ये
सम राहणं विगत ज्वर असतो. कारण अनुकूलतेने होणारी प्रसन्नता आणि प्रतिकूलतेने येणारी उद्विग्नता दोन्ही ज्वर आहेत. राग, द्वेष, हर्ष, शोक, काम, क्रोध इत्यादी विकार सुद्धा ज्वरच आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे राग, द्वेष, चिंता, उद्वेग, चलबिचल इत्यादी जेवढ्या काही मानसिक विकृती म्हणजे विकार आहेत त्या सर्व ज्वरच आहे आणि त्यांच्यापासून रहित होणं म्हणजे विगत ज्वर आहे. जेव्हा साधकाचा एकमेव उद्देश परमात्मा प्राप्तीचा असतो तेव्हा त्याच्याजवळ जी काही सामुग्री असते ती सर्व साधन रूप असते. मग त्या सामुग्रीमध्ये उत्तम आणि निकृष्ट असे दोन प्रकार होत नाही. म्हणूनच सामुग्री जी आहे जशी आहे ती आणि तशीच भगवंताला अर्पण करायची आहे. भगवंतानी जसं दिलं आहे तसंच त्याला परत परत करायचं आहे. संपूर्ण कर्मांना भगवंताला अर्पण केल्यावर सुद्धा आपल्या जवळ जी कामना, ममता आणि संताप दिसून येतो त्यांना सुद्धा भगवंताला अर्पण करायचं आहे. भगवंताला अर्पण केल्याने तो भगवननिष्ठ होत असतो. योगारूढ होण्यामध्ये कर्म करणं कारण म्हटलेलं आहे. कारण कर्तव्य कर्म करण्याने साधकाला आपल्यामध्ये कोणत्याही गोष्टीची आणि कुठेही कमी पडत नाही. त्याची कामना, ममता इत्यादीची पडताळणी होते. म्हणून 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात ज्ञानापेक्षा कर्मफल त्यागाला श्रेष्ठ म्हटले गेलेले आहे. ज्याप्रमाणे दुसऱ्या अध्यायाच्या 48व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सिद्धी असिद्धी समोरून कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा दिली होती, त्याचप्रमाणे या ठिकाणी निष्काम, निर्मम आणि निसंताप होऊन युद्ध म्हणजे कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देत आहे. जर युद्धासारखं घोर कर्म सुद्धा समभावाने केले जाऊ शकतं तर असं दुसरं कोणतं कर्म आहे जे समभावाने केले जाऊ शकणार नाही. जेव्हा शरीर मी नाही, माझे नाही आणि माझ्यासाठी नाही असा भाव निर्माण होतो तेव्हा समभाव होतो जो वास्तविक असतो. जेव्हा साधकाचा उद्देश संसाराविषयी न राहता केवळ परमात्मा प्राप्तीचा होतो तेव्हाच कर्तव्य कर्माचं पालन होतं. कर्तव्य कर्माचं पालन होणं शक्य होतं. परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने जसा जसा कर्तव्यपरायण होत जातो तसे तसे त्याच्या ठिकाणी असलेली कामना, ममता, आसक्ती इत्यादी दोष आपोआप नाहीसे होत जातात आणि त्याला समतेत आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव येत जातो. समतेत आपल्या स्थितीचा पूर्ण अनुभव आल्यास कर्तेपणाचा संपूर्णपणे नाश होतो आणि उद्देशाशी एकता होते. आणि आपल्यासाठी काहीही मिळवण्याची अथवा करण्याची इच्छा न राहिल्यास अहम आपोआप नष्ट होतो. अर्जुन युद्धरूपी कर्तव्य कर्माला टाळून कल्याणाची इच्छा करत होते. म्हणून अर्जुनाने आपल्या कल्याणाविषयी विचारले असता भगवंत त्यांना युद्धरूपी कर्तव्य कर्म करण्याची आज्ञा देतात. कारण भगवंताच्या मतानुसार कर्तव्य कर्म करण्याने अर्थात कर्मयोगाने सुद्धा कल्याणाची प्राप्ती होते आणि ज्ञानयोग तसे भक्तियोगही होतो. त्याचा परिशिष्ट भाव असा आहे की आतापर्यंत भगवंताने अर्जुनाच्या प्रश्नाचे म्हणजे मला घोर कर्मात का प्रवृत्त करताय अनेक प्रकाराने उत्तर दिले. आता या श्लोकात भगवन निष्ठेनुसार कर्म करण्याचे विधी सांगतात. संपूर्ण कर्म मला अर्पण कर असे म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की क्रिया आणि पदार्थ यांना आपले आणि आपल्यासाठी न म्हणता माझे आणि माझ्यासाठी मान. कारण भगवंत समग्र आहे आणि संपूर्ण कर्म आणि पदार्थ समग्र भगवंताच्याच अंतर्गत आहे. त्या समग्र भगवंतासाठीच इथे मयी झालेले आहे. सुचिताताई, हा, एखादा घ्यायचा का सही अजून? एक घेऊयात. 4 वाजून गेलेत ना? हो हो, 4 वाजले. पण मग उद्या संपून जातं ना पूर्ण. मग घेऊ का? हा, एक घ्या. घेते ना. हरकत नाही. परत मग 2-3 दिवस आपल्याला सुट्टी राहणार गणपतीची हो, वगैरे. हा, कारण गौरी गणपती गौरी माझ्याकडे गणपतीची असतात बरं गणपती. हे सगळीकडेच आहेत माझ्याकडे ना. गणपती सगळीकडेच असल्यामुळे हा सगळ्यांना सुट्टी हवी असती. हा एक घेऊयात आपण अजून. पूर्व श्लोकात आपले मत सांगून भगवंत आता पुढील 2 श्लोकात आपल्या मताची पुष्टी करतात आहे. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः
श्रद्धावंतो नसूयंतो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. कोणताही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय इत्यादींचा कोणत्याही मनुष्य जर कर्मबंधनातून मुक्त होऊ इच्छित असेल तर त्यांनी या सिद्धांताला मानून त्याचे अनुकरण करावे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ, कर्म इत्यादी आपले काहीही नाही या वास्तविकतेला समजून घेणारी सर्व माणसं कर्मबंधनातून मुक्त होत असतात. भगवंत आणि त्यांच्या मतामध्ये प्रत्यक्षाप्रमाणे निसंशय दृढ विश्वास आणि पूज्य भावाने युक्त असलेल्या मनुष्याला श्रद्धावंत पदाने म्हटले गेलेले आहे. श्रद्धावान साधकच सत्शास्त्र, सच्चर्चा आणि पारमार्थिक विषयाचं श्रवण करत असतो आणि त्यानुसार त्याचे आचरण सुद्धा असते. मनुष्य शरीर परमात्मा प्राप्तीसाठीच मिळाले म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीची साधकाच्या ठिकाणी तत्परता, संयम आदी गुण आपोआप येत असतात. म्हणून साधकाने प्रामुख्याने परमात्मा प्राप्तीची अभिलाषा तीव्र करावी. मागील 30व्या श्लोकात भगवंतांनी आपलं जे मत सांगितलंय त्यात दोषदृष्टी न करण्याविषयी या ठिकाणी अनसूयंत पद दिले गेले आहे. गुणामध्ये दोष पाहणाऱ्याला असूया म्हणतात. असूयारहित मनुष्याला या ठिकाणी अनसूया म्हटले गेले आहे. ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी काही अंशवंत पदासोबत अनसूयंत पद सुद्धा देऊन मनुष्याला दोषदृष्टीपासून संपूर्णपणे रहित होण्यासाठी सांगितलेले आहे. भगवंताचे मत तर उत्तम आहे, परंतु भगवान किती आत्मस्तुतीची आणि अभिमानाची गोष्ट सांगत आहेत की सर्व काही मलाच अर्पण करून टाकवा, अथवा हे मत तर चांगले आहे परंतु कर्माद्वारे भगवत प्राप्ती कशी होऊ शकते, कर्म तर जड आणि बंधनकारक असतात, इत्यादी इत्यादी भाव मनात येणं हे भगवंताच्या मतात दोषदृष्टी करणार आहे. साधकांनी भगवंत आणि त्याचे मत या दोन्ही विषयीची दोषदृष्टी ठेवू नये. वास्तविक पाहिलं तर सर्व काही भगवंताचंच आहे, परंतु मनुष्य अज्ञानाने भगवंताच्या वस्तूंना आपल्या समजून बांधल्या जातो आणि ममता कामतेला वश होऊन दुःख भोगत असतो. म्हणून या आपलेपणाचा त्याग करून मनुष्याचा उद्धार करण्यासाठी भगवंत आपल्या सहज करुणेने सर्व काही आपल्यालाच अर्पण करण्याविषयी म्हणतो आहे. म्हणून या विषयात दोषदृष्टी ठेवणं अनुचित आहे. हे तर भगवंताचं परम सौहार्द, कारुण्य आणि वात्सल्यच आहे की त्यांच्या ठिकाणी कोणतीही अपूर्णता आणि आवश्यकता नसतानाही केवळ मनुष्याच्या कल्याणासाठी ते संपूर्ण कर्मांना त्यांना अर्पण करण्याविषयी सांगतात आहेत. भगवंताचे मतच या श्लोकात सिद्धांत म्हटले गेले आहे. सर्वतोपरी सिद्धांताला या ठिकाणी मतम पदाने म्हटले गेले. भगवंताने आपल्या सरळतेमुळे आणि निराभिमानतेमुळे आपल्या सर्व श्रेष्ठ सिद्धांतास मत म्हटले. हे मत अथवा सिद्धांत त्रिकाला बाधित आहे, अर्थात यामध्ये कधीही केव्हाही परिवर्तन होणार नाही, मग कोणी श्रद्धा करो अथवा न करो. प्रश्न असा आहे की भगवंताचे मत कोणते आहे आणि त्याचे सदा सर्व काळ अनुष्ठान कसे करायचे. आता उत्तर असं आहे की मिळालेली कोणती वस्तू आपली नाही हे भगवंताचं मत आहे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण, धन, संपत्ती, पदार्थ इत्यादी सर्व प्रकृतीची कार्य आहे आणि संसारही प्रकृतीचेच कार्य आहे. म्हणून या वस्तूची संसाराशी एकता आहे. तसेच परमात्माचा अंश असल्याने स्वची परमात्म्याशी एकता आहे. म्हणून ह्या वस्तू व्यक्तिगत आपल्या नाही तर त्यांच्या उपयोगाविषयी अधिकार व्यक्तिगत आहे. याशिवाय सद्गुण, सदाचार, त्याग, वैराग्य, दया, क्षमा इत्यादी सुद्धा व्यक्तिगत नाही तर भगवंताचेच आहे. ही दैवी संपत्ती अर्थात भगवत प्राप्तीची संपत्ती असल्याने ती भगवंताचीच आहे. जर हे सद्गुण, सदाचार इत्यादी आपले असते तर यावर आपला पूर्ण अधिकार राहिला असता आणि आमच्या संमती वाचून कोण्या दुसऱ्याला याची प्राप्ती झाली नसती. त्यांना आपले मानण्याने तर अभिमानच होत असतो, जे आसुरी संपत्तीचं मूळ आहे. जी वस्तू आपली नाही त्याला आपली समजल्याने आणि त्याच्या प्राप्तीसाठी कर्म करण्यानेच बंधन होते. शरीरादी वस्तू आपल्या तर नाहीतच,
त्या आपल्यासाठी पण नाहीत. जर त्या आपल्यासाठी असत्या तर त्यांच्या प्राप्तीने आम्हाला पूर्ण तृप्ती अथवा संतोष झाला असता, पूर्णतेचा अनुभव आला असता. परंतु सांसारिक वस्तू कितीही का मिळेना, कधीही तृप्ती होतच नाही. तृप्ती अथवा पूर्णतेचा अनुभव जी वस्तू आपली आहे त्या वस्तूच्या मिळण्याने होते. वास्तविक वस्तू प्राप्त झाल्यास मग स्वप्नामध्ये सुद्धा काही मिळण्याची इच्छा राहत नाही. ज्याप्रमाणे संसारात सर्व पुत्रवती स्त्रिया माता आहेत, परंतु बालकाला त्या सर्व मातांच्या भेटीने संतोष होत नाही, तर स्वतःच्या मातेची भेट झाल्यानंतरच संतोष होतो. त्याचप्रमाणे जोपर्यंत आणखीन काही मिळवण्याची इच्छा राहते तोपर्यंत हेच समजायला हवे की आपली वस्तू आपल्याला मिळालेलीच नाही. मिळालेल्या वस्तूंना जर अज्ञानाने आपले समजले, परंतु वास्तविक पाहता त्या आपल्या नाहीतच, आणि म्हणूनच त्यापासून आपली तृप्ती होत नाही. म्हणून मिळालेली कोणतीही वस्तू आपली आणि आपल्यासाठी नाही. शरीरादी प्राप्त वस्तूंना आम्ही आपल्यासोबत आणले नाही आणि आपल्यासोबत त्यांना घेऊनही जाऊ शकत नाही. तसेच वर्तमान काळात त्या आमच्या क्षणाक्षणाला वेगळ्या होत आहे. वर्तमान काळी ज्या वस्तू आपल्या दिसतात त्याचा देखील सदुपयोग करण्यासाठी, अर्थात दुसऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मिळालेले आहेत, त्यावर आपला अधिकार गाजवण्यासाठी नाही. म्हणून आम्हाला प्राप्त वस्तूंचा सदुपयोग करण्याचाच अधिकार आहे, ती आपली समजण्याचा नाही. भगवंतानी मनुष्याला या वस्तू इतक्या उदारपणे आणि अशा रीतीने दिल्या आहेत की मनुष्याला या वस्तू अगदी आपल्याच वाटतात. त्या वस्तूंना आपलं समजणं भगवंताच्या उदारपणाचा सदुपयोग करणे आहे. ज्या वस्तू आपल्या नाहीत परंतु भ्रमाने ज्यांना आपण आपले समजतो, त्या भ्रमाला नष्ट करण्यासाठी साधकांनी अध्यात्म चित्ताने सखोल विचार करून त्या वस्तू भगवंताला अर्पण करावेत, म्हणजे त्या वस्तूंशी मानलेला आपलेपणा काढून घ्यावा, ज्याचा एकमात्र उद्देश अध्यात्म तत्वाच्या प्राप्तीचा आहे. अशा साधकाने जर गंभीरपणे विचार केला तर त्याला अष्ट समजून येईल की मिळालेली कोणतीही वस्तू आपली नसते, तर ती आपल्याला सोडणारी असते. शरीर, पद, अधिकार, शिक्षा, योग्यता, धन, संपत्ती, जमीन इत्यादी जे काही मिळाले हे संसारापासूनच मिळाले आहे आणि संसारासाठीच आहे. मिळालेल्या वस्तूला मग संसाराचे माना, प्रकृतीचे माना अथवा भगवंताचे माना, परंतु मुख्य तात्पर्य तर हेच आहे की त्या वस्तू आपल्या नाही, आणि ज्या वस्तू आपल्या नाहीत त्या आपल्यासाठी कशा होऊ शकतील. साधकाने तर कोणतीही वस्तू आपल्यासाठी मानायचीच नाही आणि कोणतेही कर्म आपल्यासाठी करायचेच नाही. आपल्यासाठी केलेलं कर्म बंधन महान ईश्वर आहेत. जर मनुष्याने आपल्याला वस्तूंचा मालक समजले तर तो आपल्या वास्तविक स्वामीला विसरतो, कारण तो आपल्याला ज्या वस्तूचा मालक मानतो त्याला त्याच वस्तूचं चिंतन होत असतं. म्हणून भगवंतालाच एकमात्र स्वामी समजून साधकाने संसारात सेवकाप्रमाणे राहावे. सेवक आपल्या स्वामींचं संपूर्ण कार्य करीत असताना सुद्धा आपल्याला कधीही स्वामी समजत नाही. म्हणून साधकाने शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादींना आपलं न समजता केवळ भगवंताचंच समजून आपल्या कर्तव्याचं पालन करावं. कर्म करण्याविषयी निमित्त मात्र व्हावं. आपल्या स्वामीपणाचा अभिमान करू नये. सर्वस्व भगवंत अर्पण केल्यानंतर लाभ, हानी, मान, अपमान, सुख, दुःख इत्यादी जे काही येतील त्यांनाही साधकाने भगवंताचे समजावे आणि त्याचे ठिकाणी आपले कोणतेच प्रयोजन ठेवू नये. सर्व कर्तव्य प्राप्त परिस्थितीनुसार होत असतात. परिस्थितीनुरूप आपल्या कर्तव्याचं पालन प्रसन्नतेने करत राहणं हेच भगवंताच्या मनाचे सदा अनुकरण करणं आहे. भगवंत अर्जुनाला जणू हे म्हणतात आहे की मी तुला तर सर्वस्व अर्पण करून कर्तव्य कर्म करण्याविषयी स्पष्ट आज्ञा देतोय, म्हणून माझी आज्ञा पालन झाल्यास तू मुक्त होशील यात शंकाच नाही. परंतु ज्यांना मी अशा प्रकारची स्पष्ट आज्ञा देत नाही ते देखील जर या मताचे मिळालेल्यांना आपले न समजून कर्तव्य कर्माचं पालन करणं अनुसरण करतील तर ते देखील मुक्त होतील. कारण हे मतच असे आहे की मनुष्य मला आपला मानो अथवा न मानो, केवळ या मताचे पालन झाल्यानेच तो मुक्त होतो. याचा परिशिष्ट भाव असा आहे, भगवंताचे मत हेच
वास्तविक आणि सर्वोपरी सिद्धांत आहे, ज्याच्या अंतर्गत सर्वच मतांतर येतात. परंतु भगवंत अभिमान न करता मोठ्या सरळतेने आपल्या सिद्धांताला मत नावाने म्हणतात. तात्पर्य हे आहे की भगवंताने आपल्याला अथवा दुसऱ्या कोणत्याही मताचा आग्रह ठेवला नाही, तर निष्पक्ष होऊन आपला विचार समोर ठेवला आहे. मत सर्वोपरी नसतं, तर ते व्यक्तिगत असतं. परंतु प्रत्येक व्यक्ती आपापलं मत प्रकट करू शकतो. परंतु सिद्धांत सर्वोपरी असतो, जो सर्वांना मानावाच लागतो. म्हणून गुरु शिष्यात सुद्धा मतभेद तर होऊ शकतो, परंतु सिद्धांत भेद होऊ शकत नाही. ऋषी मुनी दार्शनिक आपापल्या मतालाही सिद्धांत नावाने म्हणतात, परंतु गीतेत भगवंत आपल्या सिद्धांताला मत नावाने म्हणतात. ऋषी मुनी दार्शनिक आचार्य इत्यादींच्या मतात तर भेद राहतो, परंतु भगवंताचे मत अर्थात सिद्धांतात कोणताही मतभेद नसतो. ठीक आहे ताई? हो, थांबूयात, हरकत नाही ते. चालेल. बोलता काही 2 मिनिटं? पण मी सांगू का? हा, बोला ना, 2 मिनिटं. कोणी बोलतंय का अजून? नाही तर मग वंदना ताई आहेत. बोला बोला, तुम्ही बोला. नाही, बोलू द्या ना तुम्ही वंदना ताई. काढल्यात नोट्स ना? बोला हो 2 हो, मिनिटं. मी आज पूर्ण तयारीने आली होती, पण बोलू द्या वंदना त्यांना. मी आता नाही, वंदना ताई तासभर बोलतील, बोलले. परत बोलणारच आहेत वंदना ताई, तसं मी प्रश्नच नाही. तासभर बोलले आता. हा. बोला बोला ताई. हा. नाही, मी नाही बोलत, त्यांना बोलते. छान बोलतात ते. तुम्ही काढल्यात ना नोट्स, वंदना ताई? हा ताई, बोलू दे ना त्यांना. बोला किंवा हा, ना, मी तेच बोलता येते. म्हणलं. हा. सांगतो म्हणाले, थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करावा ना. नोट काढलेत म्हणल्यानंतर सांगा थोडं, ऐकतोय आम्ही. ताई. आपण कुठे आज 27 पासून चालू केलं ना? हो, हो. 25 पासून. सक्त कर्मण्य विद्वांस मी नोट्स काढले, म्हणजे मी काय म्हणत होते की अज्ञानी पुरुष कधी त्या ह्याच्यात तर त्यांनी सांगितलंय ना की अज्ञानी पुरुष कोणाला म्हणायचं की जो विहित कर्म व्यवस्थित करत असतो, पण तो फलाची अपेक्षा करतो. जो फलाची अपेक्षा करतो तो अज्ञानी असतो. आणि ज्ञानी कोण असतो? की जो विहित कर्म बरोबर कर्मानुसारच करत असतो, धर्मानुसारच करत असतो, पण फळाची अपेक्षा ठेवत नसतो. त्याला भगवंतानी ज्ञानी पुरुष म्हटलेलं आहे. पण त्यांनी ज्ञानी पुरुषाला हेही सांगितलं आहे की फलाची अपेक्षा न करता जरी तू कर्म करत असला तरी अज्ञानी पुरुषाप्रमाणे तू म्हणजे धर्मानुसार कर्म कर. त्याच्यामध्ये भेद नको करू की काही उणीव राहिली आहे. जसं अज्ञानी पुरुष सावधपणे आणि तत्परतेने यथासांग विधीपूर्वक कर्म करतात, कारण त्यांचा असा समज असतो की असं विधीपूर्वक कर्म न केल्याने एखादी उणीव राहिल्यास मिळणाऱ्या फळात देखील उणीव राहील. म्हणजे तो फळाची अपेक्षा करत असतो, तो फल अपेक्षित करून कर्म करत असतो. आणि ज्ञानी पुरुष त्याला म्हटलंय की जो फलाची अपेक्षा न करता कर्म करत असतो. दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी हे सांगितलं की बुद्धिभेद उत्पन्न करणारी उदाहरणं, म्हणजे ज्ञानी पुरुष जरी कर्म करत असला, धर्मानुसार कर्म करत असला, तरी त्यांनी अज्ञानी पुरुषासमोर भेद नको निर्माण करायला की कर्म करण्यामध्ये काय ठेवलेलं आहे, कर्मामुळे आपण बांधल्या जातो, कर्मामुळे केल्यामुळे कर्म न करण्यानी कर्म न करण्यापेक्षा आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञानामुळे आपली प्रगती होत असते आणि कर्म
आणि कर्माचं फळ जर मिळणार नसेल तर ते कर्म करण्यात काही अर्थ नाही. किंवा स्वार्थ, जिकडे तिकडे स्वार्थ झालेला आहे. सर्वजण या स्वार्थासाठीच कर्म करत असतात. आणि कोणतं कर्म, आपण जर कोणतं कर्म केलं तर त्याच्या फळाची अपेक्षा का करायची नाही. आपण जर कर्म करतो तर आपल्याला फळ मिळालंच पाहिजे, ही इच्छा आपण धरलीच पाहिजे. असं त्यांना न सांगता त्यांच्याकडनं जी कर्म होतात ते जरी फलाच्या अपेक्षेने होतात तरी धर्मानुसार त्यांच्याकडनं सगळी कर्म करून घ्यावी, हे ज्ञानी लोकांना भगवंतांनी सांगितले. आणखीन महत्वाचं असं की जे अर्जुन विचारतो की तू हे घोर कर्म करायला मला का सांगतो आहे, तर ह्याच्याकरता त्यांनी सांगितलंय की सगळी कर्म तुम्ही मला अर्पण करा. हे घोर कर्म तुला जर वाटत आहे तर ते घोर कर्म सुद्धा तुम्हाला अर्पण कर. तुम्ही राग, द्वेष, लोभ ज्याही दृष्टीने कर्म करत असाल तर ती सगळी मला अर्पण करा, मी ते सगळं घेतो. त्याच्यात म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या कर्माने मला दोष लागेल, मी पापाचा भागीदार होईल, तर असं काही होणार नाही. तुम्ही ही सगळी कर्म मला अर्पण करा, मला द्या. ह्याच्यामध्ये भगवंत आणखीन हेही सांगतात की फार सुंदर, म्हणजे हे लिहिलेले खूप सुंदर आहे की त्यांनी आगगाडीचं हे दिलंय की इंजिन असतं ते चालत असतं, पण आपल्याला म्हणजे मनुष्याला वाटतं की ते माझ्यामुळे चालत आहे. जसं तुमचं शरीर आहे त्याच्यामध्ये सगळं म्हणजे ते सुद्धा एक यंत्रच आहे. तर भगवंतांनी आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये विचार करण्याची शक्ती सगळं दिलेलं आहे. ते कर्म म्हणजे ते तुम्ही अहंकाराने समजता की मी करतो आहे, मी चालक आहे, जेव्हा की तुम्हाला माहिती की ही सगळी शक्ती माझीच आहे. ह्याच्याकरता मी भागवतातलं एक सुंदर उदाहरण सांगू शकते की जेव्हा गोवर्धन पर्वत उचलण्याची वेळ आली होती आणि तेव्हा श्रीकृष्णाने करंगळीवर तो उचलून धरला होता, तेव्हा सगळे गोकुळवासी तो म्हणतो, कृष्ण म्हणतो की मला मदत करा, एवढा मोठा गोवर्धन पर्वत मला उचलायचा आहे. आणि ते सगळेजण उचलतात आणि श्रीकृष्ण भगवान फक्त करंगळी लावतात. आणि मग ह्यांच्या डोक्यात येतं की आता तुम्ही थकले असाल, तुम्ही करंगळी काढून घ्या, तुमची काही वित्कर्म तुम्हाला करायची असेल तर आम्ही एवढे सगळेजण आम्ही सहज उचलून धरू हा गोवर्धन पर्वत. तर भगवंताला तेव्हा जाणवतं की यांच्यात कुठेतरी अहंकार आलेला आहे की आता तुमची गरज नाही, आम्ही उचलून घेऊ. म्हणून भगवंत थोडीशी करंगळी हलवतात आणि गोवर्धन पर्वत हलायला लागतो. आणि सगळेजण ओरडतात की अरे नाही बाबा, तुझ्याशिवाय होणार नाही, तुम्ही करंगळीच का होईना पण पर्वताला टेकवा. आणि अशा रीतीने जेव्हा त्यांना समजतं की अहंकार गळून गेलेला आहे त्या लोकांचा आणि भगवंताशिवाय काही हे नाही, तर या उदाहरणातनं भगवंत समजून सांगतात की सगळी कर्म तुम्ही मला अर्पण करा, माझं माझं म्हणून काही ठेवू नका. म्हणून ते भगवंताला ज्या दृष्टीने समजेल त्या दृष्टीने समजून सांगतात की हे घोर कर्म असं तुला वाटत असेल तरी तू ते मला अर्पण करून दे ना, म्हणजे त्याचं पाप पुण्य तुला काहीही लागणार नाही. सगळ्या दृष्टीने ते अर्जुनाला तयार करतात आहे की तू, आणि म्हणून त्या घोर कर्माचा त्यांनी ह्या दृष्टीने त्याला समजून सांगितलेलं आहे की हे घोर कर्म असलं तरी तू मला अर्पण कर. त्वदीयंते गोविंदम तुभ्यमेव समर्पितम. तुझं म्हणून जे जे काही आहे ते तू सगळं मला अर्पण कर. ठीक आहे ताई? छान ताई, खूप सुंदर सांगितली गोष्ट, तर छान होती एकदम. छान वगैरे नाही सांगितलं, जे नाही काही नाही मला समजलं ते मी सांगितलं. नाही, छान सांगितलं ते. थांबूयात आपण इथं, हो की नाही? चालेल. एखादं गाणं कोणी म्हणेल का? हँड रेस करा. नाही तर मग आपण थांबूयात आता, वेळ पण झालेला आहे तसा आपला, 4:30 झालेत. थांबूयात आपण, चालेल. चला, जय श्री कृष्ण सर्वांना. सुचिता ताई, उद्या आपला बहुतेक तिसरा अध्याय संपतो आणि हा, ते चौथा अध्याय पण परवापासून सुरू करू. चालेल. ओके, ट्राय करूयात 4:30 पर्यंत असंच थांबूयात आणि संपवायचा प्रयत्न करूयात.
किंवा मग वंदनाताईंचं एक दिवस आपण विवेचन ठेवूया 3ऱ्या अध्यायावर आणि मग पुढे 4था अध्याय घेऊयात. चालेल. जय श्रीकृष्ण सर्वांना. कोणाला काही बोलायचं आहे? आज सगळे बंद आहेत का? बरं ठीक आहे, हरकत नाही.